महाराष्ट्रातलं राजकारण सोयीनं असं चालवलं जातंय, फिरवलं जातंय, नाचवलं जातंय, वागवलं जातंय, असं नाही का? ईडीचे अधिकारी ज्यावेळेस भाजपच्या जवळची लोक असतील त्यांना का नोटिसा जात नाहीत, त्यांची का चौकशी होत नाही, त्यांना का त्या ठिकाणी पहाटे त्या ठिकाणी ईडी चहा प्यायला जात नाही? महाराष्ट्रासह देशामध्ये घाणेरडे राजकारण होतंय, सोयीचं सुडाचं राजकारण होतंय आणि तरीही लोक ईडीचं कार्यालय जागृत देवस्थान म्हणून जाहीर करून टाका, कारण ईडीचं कार्यालय कुठं कुठं प्रसन्न होतं. ईडीच्या कार्यालयातून जे काही ईडी देवानी माणसं नेमलेत त्या त्या राज्यामध्ये जिथं जिथं भाजप अडचणीत असतं तिथं तिथं ईडीचे अधिकारी जाऊन त्या त्या व्यक्तीच्या नेत्याच्या किंवा त्या त्या पक्षाच्या फायनान्सरच्या दारात जाऊन उभे राहतात. अहो शेवटी पैशावरच चालतं सगळं. कुठला नेता पैसा खात नाही. कुठल्या नेत्यांनी गोरगरिबांना पायदळी तुडून मोठा झाला नाही. एक माणूस दाखवा. अहो तुम्ही जातीच्या नावावर राजकारण करता, धर्माच्या नावावर करता, घाणेरडं करता, वाईट करता, चांगलं करता. एवढंच काय, जातीवादी करता, मनवादी करता, संघवादी करता, एकदम घाणेरडं करता. पण तुम्हाला राजकारण कुठल्याही स्तराचं करून तुम्हाला सत्तेत यावं लागतं. तुम्ही पुरोगामी असू द्या, परिवर्तनवादी असू द्या किंवा चांगले असू द्या, तुम्हाला सुद्धा राजकारणच करावं लागतं. मग ज्या ज्या वेळेस सत्तांतर किंवा सत्ता पाहिजे असते कुठल्याही टोकाला जाऊन राजकारण केलं जातं आणि सत्ता मिळवली जाते. पण नेता जन्माला आला नेतृत्वाच्या दिशेने, नेता जन्माला आला एखाद्या संवैधानिक पदाच्या दृष्टिकोनातून, नेता जन्माला आला एखादा सरकार स्थापन करेपर्यंत, तर लगेच ह्यांचे भुंगे सुरू होतात. मग यांच्या पाठीशी त्या ठिकाणी ईडीचा भुंगा फिरतो, इन्कम टॅक्सचा भुंगा फिरतो. वेगळ्या वेगळ्या गोष्टीतून प्रत्येक नेत्याला, कार्यकर्त्याला, एखाद्या पक्षाच्या प्रमुखाला, एवढंच काय हितचिंतकांना सुद्धा त्या ठिकाणी टार्गेट केलं जातं. आणि याच विषयावर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो. जयजी जाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं ईडीच्या पैसे भरलेल्या बॅगनी शुभेच्छा. त्याचं कारण पण असं आहे, महाराष्ट्रात भाजप सत्तेवर होती का नव्हती? आत्ता नव्हती. पण भाजपला सत्तेवर यायचं होतं की नव्हतं? यायचं होतं. पण इथं सरकार कुणाचं होतं? तर महाविकास आघाडीचं होतं. हा झाला महाराष्ट्रापुरता मुद्दा. इतर राज्यात सुद्धा, ज्या ज्या राज्यांमध्ये, मग तुम्हाला उदाहरण सांगितलं तर पंजाब असेल, दिल्ली असेल, तिकडं झारखंड असेल किंवा आपला महाराष्ट्र घ्या, केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे. मग केंद्राच्या ज्या केंद्रीय संस्था आहेत त्या कुणाच्या तालावर नाचणार? मग ही ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, त्या त्या राज्याची पोलीस यंत्रणा असेल, कुणाचा आदेश मानते? आदेश मानल्यानंतर त्यांना कसं त्या पद्धतीनं टार्गेट केलं जातं? मग आता त्या त्या राज्यामध्ये भाजपची सत्ता नाही. जिथं भाजपची सत्ता नाही तिथं त्या पक्षाचं काम कोण करतं? तर त्या राज्यातले ईडी. उदाहरण महाराष्ट्र. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून काम करत होते आणि ठाकरे साहेब ज्यावेळेस महाविकास आघाडी निर्माण झाली, बरोबर भाजपला सत्तेतून बाजूला ठेवलं. शिवसेनेच्या डझनभर लोकांना ईडीची त्या ठिकाणी नोटीस गेल्या होत्या. त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत, नसतील तर मी सगळ्यांची नावं सांगतो. गेल्या होत्या का नव्हत्या? मग राष्ट्रवादीचे सुद्धा टार्गेट होते. तेच टार्गेट होते का? काँग्रेसचे सुद्धा टार्गेट होते. अहो येऊन जाऊन जे भाजपच्या विरोधात भूमिका मांडत होते त्यांना सुद्धा ईडीच्या नोटीस, का त्यांनीही कुठंतरी मलिदा कमवलेला, खाल्लेला, गोळा केलेला असतो. मग आता भाजपला सत्तेवर आणायचंय किंवा भाजपच्या विरोधी पक्षातली लोक त्या राज्यात सत्तेवर आहे, मग त्या नेत्यांची झोप उडवणार. मग यादी तयार होणार. भाजपचे जे वाचाळवीर नेते, प्रवक्ते जे कोणी असतील, रोज टोकाचं घाणेरडं बोलणार. मी भाजपच का करतोय? का दुसरं केंद्रात सत्तेत नाही आणि काँग्रेस सत्तेवर होती, त्यांनी कधीच असं घाणेरडं राजकारण केलं नाही.
त्या ईडीच्या अधिकाऱ्यांना मग ती भाजपकडून यादी जात असावी आणि मग ते अधिकारी टार्गेट करत असावे. त्या अधिकाऱ्यांना पण माझा सवाल आहे, महाविकास आघाडीतले जे सहयोगी पक्ष होते, ज्यांना त्यांच्या पक्षातील आमदारांना, खासदारांना आणि म्हणजे आमदारांच्या नवरा असेल किंवा म्हणजे वेगळी ज्यांच्याकडे क्रीम पोस्ट आणि पद आहेत, अशा लोकांच्या मागे भुंगे लावले. आता ते भुंगे एवढे वाढले की ईडीचं महत्व प्रचंड वाढलं. मला सांगा, ज्या वेळेस हीच लोक त्यांचे पक्ष फोडून नेतृत्वाला धोका देऊन ज्यावेळेस भाजप सोबत आले किंवा भाजपमध्ये आले, ईडीचे अधिकारी का काय करत नाही तो? याचा अर्थ काय? याचा अर्थ हे कुणाच्या आशीर्वादाने प्रसन्न होतात, पावतात? मग ईडी भाजपचं सत्ता केंद्र कार्यालय का नसावं? ईडी भाजपचं पूर्ण वेळ काम करतं असं का म्हणायला कुणाला अडचण वाटावी? त्याचं कारण सुद्धा असं आहे, शिवसेनेच्या ज्या लोकांना ईडीची नोटीस होती आणि नंतर ती भाजप सोबत गेले शिंदे साहेबांनंतर आणि सरकार हे झालं, नंतर त्यांना म्हणजे अगोदर ते सोम्मा या नावाचा व्यक्ती सतत शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंपासून सगळ्यांना टार्गेट करायचा. ज्यावेळेस टार्गेट होत होते किंवा त्यांना नोटिसा जात होत्या, आनंदराव अडसूळ असतील, भावना गवळी असतील, ते विनायक जाधव असतील, जे यशवंत जाधव, जे कोणी लोक असतील, त्या हे मी बोटावर मोजणे एवढे सांगितले, अजून अर्धा डझन नावं आहेत. ह्या लोकांना आता ईडीच्या नोटिसा गेल्यात किंवा कारवाई सुरू आहे असं का कुठंच दिसत नाही? मग का नसेल ईडीचं कार्यालय? पैसे टाकून जागृत देवस्थान, हा झाला एक मुद्दा. मग तशीच राष्ट्रवादीच्या मागे होती. बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की मागची दिवाळी म्हणजे नुसतं गाडी भरून पुरावे, हे सगळे भाषा तुम्हाला शब्द माहिती असतील. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस ह्यांचं आणि भाजपचं टोचन झालं, झंगाट झालं, त्यावेळेस मात्र हे शांत झोपायला ह्यांना तिकडे वेळ मिळाला किंवा झोप लागते. याचा अर्थ काय? याचा अर्थ महाराष्ट्रातलं राजकारण सोयीनं असं चालवलं जातंय, फिरवलं जातंय, नाचवलं जातंय, वागवलं जातंय, असं नाही का? ईडीचे अधिकारी ज्यावेळेस भाजपच्या जवळची लोक असतील त्यांना का नोटिसा जात नाहीत? त्यांची का चौकशी होत नाही? त्यांना का त्या ठिकाणी पहाट त्या ठिकाणी ईडी चहा प्यायला जात नाही? कारण असं आहे, देशामध्ये ज्या ठिकाणी भाजपची सत्ता नाही त्या ठिकाणी भाजपची सत्ता आणण्यासाठी ईडी पहिल्यांदा जाऊन तिथं सर्वे करते. ईडीच्या माध्यमातून भाजपच्या विरोधी पक्षांचा एक सर्वे केला जातो. भाजपच्या लोकांना जे सोयीचं वाटतं त्या मतदारसंघातल्या भाजप विरोधी पक्षातल्या पैसेवाल्या लोकांना टार्गेट केलं जातं, केसेस फाईल होतात, ईडी चौकशीला बोलवलं जातं, वेगळ्या भुंगे मागे लागतात आणि मग तिथं तो पक्ष कमजोर होतो आणि भाजपचे नेते मग उन्माद किंवा आत्मविश्वासाने फुलटू फटांग होतात आणि ते सांगतात बघा हे कसे भ्रष्टाचारी आहेत. आणि मग तिथं ईडीचा विजय होतो आणि ईडीच्या माध्यमातून भाजप विजयी होण्यासाठी प्रयत्नशील असते. एवढं सगळं राजकारण भाजप पेरतंय, लोकांना कळत नाही. मगाशी मला मित्र म्हणाला, अरे महाराष्ट्रामध्ये आता ग्रामपंचायतीच्या ज्या झाल्या त्याच्यामध्ये सत्ताधारी महाराष्ट्रातले भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट हे एकदम जोरात आहेत. यांच्या जागा, अरे म्हणलं दादा हे ठरवलं कुणी? जिकडं खोबरं तिकडं चांग भलं असतं. काही लोक इकडे तिकडे उड्या टाकत हे असतील, पण या महाराष्ट्राची विचार संस्कृती ज्यांनी विकली, ज्यांनी बाटवली, या महाराष्ट्राची विचारधारा ज्यांनी बदनाम करण्याची सुपारी घेतली, तेच सत्ताधाऱ्यांना सेटलमेंट होतात. सामान्य माणूस नाही. सामान्याला माणसाला माहिती आहे की महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, जगणं मरणं मुश्किल झालंय. ह्या जातीवादी आणि मनवादी कळपाच्या टोळक्याकडून ह्या ईडी सीबीआयच्या घाणेरड्या चौकशा सोयीनं होतात. मग त्याच्या लक्षात आलं की मग हे असंही षडयंत्र असू शकतं.
पण हे सगळं षडयंत्र महाराष्ट्रातली जनता ईडीच्या माध्यमातून भाजपला त्या ठिकाणी त्या नजरेने पाहते आणि भाजप ह्या सगळ्या यंत्रणेचा गैरवापर करते. म्हणून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, जागृत देवस्थान पैसे घेऊन प्रसन्न आहे का? त्याचं उत्तर आहे हो, 100% आहे. महाराष्ट्रासह देशामध्ये घाणेरडे राजकारण होतंय, सोळीचं सुडाचं राजकारण होतंय आणि तरीही लोक यांना नाकारत नाहीत. मला असं वाटतं उद्या विधानसभा, लोकसभा घ्या, या सगळ्या सत्ताधाऱ्यांना किंवा कुणीही कुठलाही पक्ष असू द्या, जे ह्या सगळ्या यंत्रणेचा गैरवापर करून चांगल्या लोकांना त्या ठिकाणी टार्गेट करतात, त्या घाणेरड्या विचारांच्या लोकांना जनता नाकारणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मी बोलतोय ते खरं आहे की खोटं आहे? मला कमेंटमध्ये सांगा. एवढीच हात जोडून विनंती आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय महाराष्ट्र, जय शिवराय.